नमस्कार. डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते. समाज कल्याण शिष्यवृत्ती जी योजना आहे 1ली ते 10वी पर्यंतची शासनाने काढलेली, तर त्या संदर्भात शाळांचे रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि त्याच्यामध्ये मुख्याध्यापक किंवा लिपिक पासवर्ड तयार करणे आणि लॉग इन कसं करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी देखील दाबायला विसरू नका. चला तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी मोबाईलमधलं क्रोम ब्राउझर ओपन करा आणि वर सर्चमध्ये महाडीबीटी असं टाईप करायचं आहे आपल्याला आणि आपल्यापुढे एक नवीन वेबसाईट येणार आहे आणि ही आपल्यासमोर आलेली आहे. पण इथे आपण क्लिक करायचं नाही आहे, कारण आपण ज्या पेजवर जायचं आपल्याला, हे तर सेकंड नंबरचं जे आहे महाडीबीटी दिसतं आहे ना, हे तर याच्यावरच क्लिक करायचं आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला काम करणं सोपं होईल. तर आता मी याच्यावर क्लिक करते आहे आणि हे बघा, अशा प्रकारे मोबाईलमध्ये आपल्या पुढे असं इंटरफेस ओपन होईल. पण आपल्याला स्क्रीन मोठी पाहिजे म्हणून सगळ्यात वरती उजव्या कोपऱ्यात 3 टिंब दिसत आहेत, त्याला क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईडमध्ये आपल्याला ते त्या मोडवर करून घ्यायचं आहे, म्हणजे कम्प्युटरसारखं किंवा स्क्रीन तुम्हाला मोठी दिसेल. तर आता हे बघा मोठी दिसते आणि इकडे बघा हे काही ऑप्शन आहेत उजव्या बाजूला आणि त्या ऑप्शनमधला, तर यामध्ये खालून 3ऱ्या नंबरचं प्री मॅट्रिक स्कॉलरशिप जे दिसते आहे, हे बघा, हे मुलीचं चित्र आहे. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता आपण एका नवीन पेजवर जाणार आहोत. हे बघा, हे आपल्यासमोर एक पेज ओपन झालं. याच्यामध्ये इथे वर लाल रंगामध्ये जी सूचना दिलेली आहे ना, ती आपल्याला नीट वाचायची आहे. इथे त्यांनी सांगितल्याप्रमाणे PRE_ आणि आपल्या SE कॅपिटलमध्ये आणि आपल्या शाळेचा UDAS नंबर _ परत प्रिन्सिपल लिहायचं आहे, P मोठा काढायचा आहे. तर अशा प्रकारे इथे हा युजर नेम इथे टाकायचा आहे आणि त्याच्याच खाली पासवर्डचा ऑप्शन आहे. त्यांनी पासवर्ड पण दिलेला हा बघा, PASS आणि @123. त्यानंतर खाली कॅप्चर दिलेला आहे, तो पण आपल्याला तिथे भरायचा आहे आणि मग हिरव्या बटनाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येतो आपल्यापुढे. याच्यामध्ये जे आहे बघा, पासवर्ड चेंज करण्यासाठी तुमच्या मुख्याध्यापकाचं नाव टाकायचं आहे सगळ्यात वरती. त्यानंतर सेकंड नंबर त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर नवीन पासवर्ड तुम्ही क्रिएट करायचा आहे, जो की तुम्ही कुठेतरी लिहून ठेवायचा आहे आणि तुमच्या लक्षात राहील असाच करायचा आहे. तर अशा प्रकारे नवीन पासवर्ड तयार करून तिथे फिलअप करायचा आहे. त्यानंतर पुन्हा खालच्या रकान्यात पण तोच पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि मग गेट OTP या हिरव्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे व्हेरीफाय OTP असा आलेला आहे. जो OTP तुमच्या मोबाईलवर येणार तो OTP इथे भरायचा आहे आणि खालच्या निळ्या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पुन्हा पहिल्या पानावर येतो आणि त्याच्यामध्ये बघा, आता पहिला जो कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण युजर नेम टाकायचा आहे आणि जो पासवर्डचा कॉलम दिसतो आहे त्याच्यामध्ये आत्ता जो आपण पासवर्ड क्रिएट केलेला आहे नवीन, तो पासवर्ड तिथे टाकायचा आहे. खाली कॅप्चा आहे, तो भरायचा आहे आणि खालच्या हिरव्या बटनावर पुन्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यापुढे असे मुद्दे येतात निळ्या रंगामध्ये 5. त्याच्यामध्ये पहिला आहे डॅशबोर्ड, स्कूल प्रोफाईल, स्टुडंट प्रोफाईल, अप्लाय स्कीम आणि शेवटचा आहे रिअप्लाय ॲप्लिकेशन. तर याच्यामधला जो 2ऱ्या नंबरचा मुद्दा आहे स्कूल प्रोफाईल, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. ते केल्यानंतर आपल्यापुढे असा काहीसा इंटरफेस आपल्याला दिसतो. आता याच्यामध्ये काही माहिती ऑटोमॅटिक फिल केलेली आहे, त्यामुळे निळ्या रंगात ती दिसते आणि जी आपल्याला फिल करायची आहे, भरायची आहे, ती बघा, त्याच्यामध्ये पहिलं व्हिलेजपासून स्टार्ट करायचं. तर या व्हिलेजच्या इथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्या गावाचं नाव ते चूज करायचं आहे. त्यानंतर पिनकोड आहे, त्या तुमचा गावाचा काय पिनकोड असेल तर तो पिनकोड तिथे भरायचा आहे आपल्याला. त्यानंतर आहे स्कूल ईमेल ID असेल तर भरा, अदरवाईज नसेल तरी हरकत नाही. स्कूल कॉन्टॅक्ट, त्यानंतर स्कूल वेबसाईट्स असेल तर भरा. तर डायरेक्ट स्कूल बोर्डवर या, तर तिथे तुमचं कोणतं बोर्ड असेल ते सिलेक्ट करायचं आहे, स्टेट बोर्ड किंवा इतर कुठले असेल तर. तर आपलं जे गव्हर्नमेंटचं आहे तर ते येणार स्टेट बोर्ड. तर पुढचा मुद्दा आहे इज अ स्कूल अंडर. त्याच्यामध्ये बघा, सिलेक्ट केलं तर MMRD वगैरे असे ऑप्शन येतात, त्याच्यामधून अदरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. त्यानंतर स्कूल कॅटेगरी ऑटोमॅटिक आलेली आहे आणि बाकीचं जे आहे ते ऑटोमॅटिक आलेलं आहे निळ्या रंगाचं, नो म्हणून.
त्यानंतर पुढची माहिती आहे की स्कूल प्रिन्सिपल इन्फॉर्मेशन. तर जे तुमचे मुख्याध्यापक असतील तर पहिल्या डब्यामध्ये मुख्याध्यापकाचं पूर्ण नाव लिहायचं आहे. त्यानंतर त्यांचा खाली मोबाईल नंबर लिहायचा आहे खालच्या कॉलममध्ये. आणि मोबाईल नंबर लिहिल्यानंतर ना त्याच्यावर तो व्हेरीफाय करण्यासाठी गेट OTP येतो. तो OTP वगैरे सगळं त्याची प्रोसेस पूर्ण करायची. म्हणजे काय नाही, नुसता OTP येतो आणि तो OTP तिथे फिलअप करायचा की झालं व्हेरिफिकेशन. त्यानंतर पुढचा आहे ईमेल ID. तर इथे ईमेल भरणं गरजेचं आहे. मुख्याध्यापकाचा प्रायव्हेट ईमेल, शाळेचा नाही. तर जो मुख्याध्यापकाचा आहे तो ईमेल तिथे टाकायचा आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा OTP येणार आहे, पण तो मेलवर येणार आहे. त्यामुळे साध्या मोबाईलच्या याच्यामध्ये चेक करू नका. ते ईमेलवर जा आणि ईमेलवर त्याचा मेसेज आलेला असतो त्या OTPचा. आणि मग तो OTP इथे भरा आणि व्हेरीफाय करून घ्या. आता इथे सगळी माहिती आमच्या शाळेची भरलेली आहे, व्हेरीफाय झाली आहे, ती मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की क्लर्कची इन्फॉर्मेशन भरा. आता आपल्या जिल्हा परिषद शाळेला कुठे क्लर्क असतात, तर हे जे क्लर्क आहे तर द्विशिक्षिकी शाळा असेल तर दुसऱ्या सहशिक्षकाचे इथे नंबर द्यायचा आहे, नाव लिहायचं वगैरे. पण समजा असं तर आता नाही आहे की एक शिक्षकी शाळा आहे कुठे, पण तरी काही भागामध्ये जर एक शिक्षकी शाळा असेल तर त्या शिक्षकांनी आपल्या वरिष्ठाशी संपर्क साधून आपला सोल्युशन काढून घ्यावं. मग जशी मुख्याध्यापकांची माहिती भरली तशीच मग सहशिक्षकाची क्लर्क म्हणून इथे भरू शकतो आपण. त्यांना पण सेम प्रोसिजर आहे की मोबाईल व्हेरीफाय करण्यासाठी OTP येणार. तो व्हेरीफाय झाला की मग ईमेल, त्यांचा पण ईमेल टाकायचा आहे वैयक्तिक. आणि त्या ईमेलला पण मग OTP येईल, व्हेरीफाय होईल तो मेलवर. आणि मग शेवटी हे हिरव्या रंगाचं जे बटन आहे याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. जर तुमची काही माहिती भरायची राहिली असेल तर तुम्हाला ते लाल रंगाने इंडिकेट करेल आणि सबमिट होणार नाही. मग ते आपण बघून घ्यायचं वरची सगळी माहिती आणि ती पूर्ण सगळी झाली आहे का याची खात्री करून मग हिरवं बटन दाबायचं. आणि मग अशा प्रकारे तुम्हाला स्कूल डिटेल अपडेट सक्सेसफुली असा एक मेसेज येईल. धन्यवाद.